गाईस आज विषय असा आहे की नवीन वर्ष चालू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि बाकी आता आपण फ्रेंड पासून मित्रगिरी वगैरे भाई कमी केले. आता सध्या आपल्याला फोकस करायचंय युट्यूब आणि इंस्टावरती आणि बाकी आपल्या करिअर वरती. टाइमपास बस झाला, आता कमबॅकची चालू करायला लागणार आहे. खूप मस्ती झाली, खूप एन्जॉयमेंट झाला. लाईफ एवढी बिझी होऊन गेली ना गाईस, शपथ सांगतो. लहान होतो ना तेव्हा ठीक होतो. लहान असताना भाई मजा करायची. लहानाचे मोठे झाले का भाई पूर्ण वाट लागून जाते, काय करायचं समजत नाही. प्लस कॉलेज घेतो आपण, सर्व करतो, त्याचं सर्व टेन्शन असते. आता जे 3-4 वर्ष चांगले आपल्याला करायचंय, कॉलेज वगैरे कोर्स कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर मग कोर्स कम्प्लीट होऊन झालं का नंतर जॉबचं वगैरे टेन्शन. आता आपल्याला फार्म हाऊसला पण जायचं आहे. संडे मंडे फार्म हाऊसला चाललेलं आहे. कॉलेजचे ग्रुप चाललेले आहे, सर्व कॉलेजची ट्रिप गेली नाही म्हणून आम्ही तिकडे चाललेले आहे. तिकडे जाऊन एक दिवस मजा करायची आहे. नंतर परत कॉलेज चालू ठेवायचं. एक्झाम येतील जवळ. एक्झाम झाली का आता वर्ष संपत आले. आता 3-4 वर्षाचा कोर्स आहे, त्यामधलं 3 वर्ष राहतील. आणि बाकी लोक मला विचारतात की कॉन्टेंट क्रिएटर बनायला भाई काय काय करावं लागतं, कसं ब्लॉग बनवू वगैरे. तर भाई जे घेतलं ना आपण करायला त्याला कंटाळायचं नाही आणि कुठे बिझी असलं तरी पण काय ना काय टाकत राहायचं. आणि लोकांचा सपोर्ट पाहिजे असेल तर करावं तर लागणारच आहे. आपण डेली टाकतील तर आपल्याला लोक सपोर्ट करतील की बोरगा काहीतरी करतोय एवढी मेहनत, आणि देव पण वरतून बघतोय की पोरगा एवढा मेहनत करायला लागलेला आहे, तर त्याला आपण साथ देऊया. बाकी देवाची आपली कृपा आहे. बिल्डिंग खाली पोहोचलेलो गाईस आणि गेलेलो फोटोग्राफीची बुक कम्प्लीट करायची, त्यासाठी प्रिंट काढायला गेलेलो. फोटो काढलेले ते कॉलेजमध्ये. आणि एक लगेच ऑर्डर आली, कॉल आलेला की मंडेला ऑर्डर आहे, एक व्हिडिओ शूटिंग करायची एक दुकानाची, तिकडे जावं लागणार.